मुंबई के चेंबूर में सभी प्रमुख राजनीतिक दलों के नेताओं ने एकजुट होकर पहलगाम कश्मीर में हाल ही में हुए आतंकी हमले में शहीद लोगों को श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर चेंबूर से होकर गुजर रही मेट्रो लाइन 2B के स्टेशन को स्वतंत्र सेनानी नारायण गजानन आचार्य का नाम देने की मांग अब तूल पकड़ रही है। इस मांग को लेकर क्षेत्र के सभी प्रमुख राजनीतिक दलों के नेताओं ने एकजुट होकर सांकेतिक आंदोलन किया। नेताओं ने कहा कि स्वतंत्र सेनानी नारायण गजानन आचार्य ने देश की आज़ादी की लड़ाई में अहम भूमिका निभाई थी और उनके नाम पर मेट्रो स्टेशन का नामकरण होना उनके योगदान को सच्ची श्रद्धांजलि होगी। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि यदि इस मांग पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो बड़ा जन आंदोलन खड़ा किया जाएगा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये 27 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले। त्या सर्वांना आमच्या सर्व चेंबूरकरांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। मेट्रोची ट्रायल झालेली आहे, पण मेट्रो ज्यावेळेस सुरू होईल, ज्या दिवशी सुरू होईल आणि आम्हाला कळलं की याचं नाव चेंज झालं नाही तर ही मेट्रो धावणार नाही। सगळे चेंबूरकर वर रेल्वेवर जाऊन बसतील आणि मेट्रो ठप्प करेल, जिथे आहे तिथेच करेल। हा इशारा MMRD आणि संबंधितांनी समजून घ्यावा आणि तात्काळ हे जे डायमंड गार्डन नावाचं फॅड जे आहे ते फॅड त्यांनी दूर करावं आणि कैलाशवासी नारायण गजानन आचार्य उद्यान हेच नाव या रेल्वे स्टेशनला देण्यात यावं। अन्यथा रेल्वे तर ठप्प करू, पण तुमचं MMRD कार्यालयसुद्धा जाम करू, एवढा इशारा या आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। धन्यवाद। त्या काळातले काँग्रेस पक्षाचे अत्यंत प्रभावी नेते आणि त्यातून त्यांनी हे समाजकार्य केलेलं आहे। अशा व्यक्तीचं नाव या मेट्रो स्टेशनला न देता जर अन्य काही ना काही ज्यामध्ये काही कसल्याही प्रकारचा अर्थ नाही अशा प्रकारचं जर नाव दिलं गेलं तर चेंबूरची सर्व जनता ही रस्त्यावर येऊन त्याचा विरोध करेल। म्हणून रेल्वे प्रशासन जे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांनी आमच्या या सगळ्या मागणीचा विचार करावा आणि नानांचं नाव देशभक्त नारायण गजानन आचार्य यांचं नाव या आचार्य उद्यानाच्या बाजूलाच असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनला द्यावं अशाही आम्हा सर्व लोकांची मागणी आहे। खंडोरे साहेबांनी सांगितलं, अन्य दुसऱ्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी तसा नावाचा उल्लेखच नाही। डायमंड गार्डनचा कुठे उल्लेख आहे का, कुठे फलक लावलेला आहे का? त्याच्यामुळे आमच्या सर्वांची, खास करून वाडवली गावची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही नम्रतेची विनंती करतो। या ठिकाणी MMRDAमध्ये कोण सरकार असेल त्यांनी कृपा करून जनतेच्या भावनांशी खेळू नका अशी आपल्याला हात जोडून विनंती। अन्यथा सर्वांना माहिती आहे सर्व लोक काय करू शकतात, त्याच्यासाठी रस्त्यावर झोपणारे पण लोक आहेत। आंदोलन तीव्र छेडलं जाईल। थोडंसं काम आहे, ज्यांच्या नावाप्रती लोकांना श्रद्धा आहे त्याचं नाव त्या ठिकाणी द्यावं अशी आम्ही वाडवली गावाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो। आज त्यांच्यानंतर त्यांनी उभारलेल्या संस्था समाज सुधारण्याचं काम आज त्यांचे पुत्र सुबोध आचार्य, शैलेश आचार्य, नवीन आचार्य ही मंडळी सगळी करत आहे। याचाच अर्थ आज 3 पिढ्या ज्यांच्या आज या चेंबूरसाठी त्यांचं योगदान आहे, त्यांचं कार्य आहे, अशा व्यक्तीचं नाव सोडून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं नाव सुचूच कसे शकते ह्याचंच मला आश्चर्य वाटतं। प्रश्न असा आहे की आज तुम्ही इथे बघितलं सर्व पक्षीयाचं हे प्रातिनिधिक स्वरूपात आज आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे, पण आता या प्रातिनिधिक स्वरूपातून आम्ही या सरकारला, या मेट्रोला इशारा देऊ इच्छितो आहे। जर उद्या आदरणीय नारायण गजानन आचार्य साहेबांचं या मेट्रो स्टेशनला नाव दिलं गेलं नाही आणि जर सर्व पक्षांची ताकद जर आज चेंबूरमध्ये इथे उभी राहील आणि ती उभी राहणार तर जी परिस्थिती होईल, उद्या कायदा सुव्यवस्थेची पण परिस्थिती होईल, त्याची जबाबदारी मग त्या संपूर्ण सरकारवर राहील। त्या मेट्रोला जागा करण्यासाठी आज राजू नगराळेंच्या माध्यमातून आपण सर्व पक्ष या ठिकाणी जमलो आहे। आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी MMRDAला तसंच या मेट्रो प्रशासनाला इशारा देतो आहे की जर या ठिकाणी लवकरात लवकर जे डायमंड गार्डन असे काही फलक आणि काही तुमच्या डोक्यामध्ये जे किडे सळसळतात ते किडे लवकरात लवकर काढून टाका
अन्यथा ज्या सुरुवातीपासून ज्या स्टेशनपासून जी मेट्रो चालू होणार आहे ती मेट्रो आम्ही चालू करून देणार नाही, हा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी MMRDA तसंच मेट्रो प्रशासनाला देतो आहे. आणि RPI स्टाईल काय असती हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. पहिली गोष्ट मी माझ्या पक्षातर्फे पहलगाममधल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतो. दुसरं, मला हा प्रश्न परवाच्या दिवशी पडला की अशी कोणती माणसं MMRDमध्ये बसली आहेत की ज्यांना या शहराची जी ओळख आहे ती पुसायची आहे. त्यांना काय उद्देश आहे याच्या पाठी? म्हणजे जे स्थानिक नावं आहेत ती पुसून यांना काय साध्य करायचं आहे हा मोठा प्रश्न पडतो. आज आम्ही शांतपणे हात जोडून निवेदन करतो आहे की देशभक्त नानाजी आचार्यांचं नाव ह्या मेट्रो स्टेशनला द्यावं. अन्यथा सर्वांनाही माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय प्रकारचं आंदोलन करते, त्या अधिकाऱ्याला तिथे टांगू आणि त्याच्या नावात त्याच्या गळ्यातच ती पाठी टाकून मेट्रोचं नाव आम्ही लवकरच नामांतरित करू. सर्वात प्रथम काश्मीर पहलगाम इथे जे कुटुंब शहीद झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चेंबूरवासियांच्या वतीने वाहताना आज खरं तर चेंबूरच्या इतिहासामध्ये ज्यांचं सोनेरी अक्षरात नाव कोरलं जाईल असं हे आचार्य नाव आहे. आणि ह्या आचार्य कुटुंबातले स्वातंत्र्य सैनिक हे म्हणजे नारायण गजानन आचार्य यांचं नाव ह्या ज्या मेट्रो स्टेशनला द्यायचं होतं या संदर्भात असं झालं की मागे ट्रायल घेण्यात आली आणि त्यावेळेला ट्रायल घेताना डायमंड गार्डन असं नावाचा फलक फलकवण्यात आला. याला आमचा तीव्र विरोध असेल, प्रत्येक पक्षाचा असेल, चेंबूर प्रत्येक नागरिकाचा असेल. हे दर्शवण्यासाठी ही एक ठिणगी होती. जर प्रशासनाने ते व्यवस्थितपणे ऐकलं नाही तर त्या ठिणगीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी देखील जाणतो, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील आम्हाला माहिती आहे. हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो या माध्यमातून.